त्यांचं सुद्धा धन्यवाद. आमचे साऊंड सिस्टीमवाले सर्वच, या मित्रमंडळामध्ये राबणारे सर्व, वर्गणी देणारे, अन्नदान करणारे सर्वांचंच या मंडळाच्या वतीनं मी धन्यवाद व्यक्त करतो. बघा माऊली ह्या ओवीमध्ये, ही ओवी निवडण्याचं कारण मुद्दामून असं आहे की अमोल भाऊ जेव्हा मला पत्रिका द्यायला आले की त्यांचं सांगणं होतं की महाराज जेवढं जास्त आपल्याला प्रबोधनावर बोलता येईल, कारण आज समाज माता माऊलींना कुठं चाललाय, आई वडिलांबद्दल बोललंच पाहिजे, मुलांबद्दल बोललंच पाहिजे. म्हणून त्यांचा पण आग्रह होता की महाराज जेवढा जास्त प्रबोधनावर आपल्याला भर टाकता येईल तेवढा टाकण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. त्यामुळंच ही ओवी पण तसाच निवडण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. बघा माऊली ह्या ओवीमध्ये सांगतायत की तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासे कामो विषयांवरी. काय शब्द आहे महाराज, शब्दाची कोटी सुद्धा लक्षात घेण्याजोगी आहे. माऊलींच्या एका एका शब्दामध्ये महाराज जर आपण चाणाक्षपणे अभ्यासो दृष्टीना जर लक्ष दिलं ना, एक एक शब्द माऊलींचा इतका गोड शब्द आहे आणि एकेका शब्दामध्ये इतका अथांग ज्ञान लोटपोट झालेला आहे की घ्यावं तेवढं थोडं आहे. माऊली सांगतायत तैसा हृदयामध्ये श्रीरामो, असता सर्व सुखाचा आराम. माऊली या ओवीद्वारे सांगतायत की तुम्हाला सर्व सुख जर हवा असेल, तुम्हाला जीवनामध्ये सर्व सुख जर पाहायचं असेल तर कुठं जाण्याची गरज नाही महाराज. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी, परमात्माच्या रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी आहे, फक्त तुम्हाला शोधायचं आहे. मी लांब नाही आहे. सरळ सरळ माऊली सांगतायत. काय, प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये माझं स्थान आहे, पण तुम्ही ते शोधलं पाहिजे महाराज. आपण इतरत्र शोधत बसतो, पण सगळ्या गोष्टी आपल्याजवळ असतात, पण त्या गोष्टी आपण इतर समाजामधून बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्या गोष्टी प्रत्येकाच्या हृदयात भगवंताने देताना सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला दिलेल्या आहे. पण तुम्हाला सोप्या भाषेत सांगू त्याच्याही पलीकडं, तुम्ही घर बांधलं किंवा बंगला बांधला आणि त्या बंगल्यावर मोठी 5,000 लिटरची पाण्याची टाकी बसवली, बरोबर. आणि त्या पाण्याच्या टाकी बसवल्यानंतर पूर्ण घराला आपण पाणी घेण्याकरता एक पाईप त्या टाकीला लावतो आणि तो पाईप खाली आल्यानंतर त्याला 10-12 कनेक्शन काढतो, बरोबर. एक नळाचं कनेक्शन जातं किचनमध्ये, एक कनेक्शन जातं धुणं धुवायला पाठीमागं, एक कनेक्शन जातं टॉयलेट बाथरूममध्ये, एक कनेक्शन बाहेर बगीच्याला, बरोबर. मग आता घरामध्ये तुमचे आले पाहुणे सासूरवाडीवरून आणि बसले बेडरूममध्ये आणि आवाज दिला, बाबड्या पाणी आण रे, पाहुणे आले, गल्लाच भरून पाणी आण जरा पाहुण्यांना. बाबड्या गेला पळत पळत, पाहुण्याचं लक्षच. बाबड्याने किचन रूम ऐवजी संडासच्या बाथरूम मधून गल्लाच भरून आणला आणि पाहुण्याला दिला. पाहुण्याने पाहिलं तर पाहुणा पाणी पिईल का हो, सांगा ना माऊल्यांना. नाही ना. बरं आता पाणी एकाच टाकीतलंय, टाकी एकच आहे ना पाण्याची, पाईप खाली येणारा एकच आहे, पण जागा बदलली की नाव बदलतं, बरोबर. म्हणून पाहुण्याला पाणी देताना आपण किचन रूम मधलं प्यायचं पाणी देतो, बाथरूमचं पाणी आपण पित नाही. तसंच आहे तुमच्या आमच्या जो प्राणी मात्र आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंताने चांगल्या वाईट गोष्टी दिलेल्या आहे, पण ते पाणी किचनमध्ये गेलं ते पिण्याच्या लायक झालं, ते पाणी धुणं धुवायला गेलं ते धुण्याच्या लायक झालं, ते पाणी बगीच्याला गेलं ते झाडांच्या लायक झालं, आणि ते पाणी बाथरूमला गेलं ते पुढचा विचार करा तुम्ही आता. मग बघा, दोष हा पाण्याचा नाही, दोष हा जागेचा असतो. तसाच दोष आपल्या शरीराचा आहे. माऊली म्हणतायत का सर्व सुख तुम्हाला पाहिजे ना, सर्व सुख प्रत्येकाला, कोणाला नको असतं सांगा बरं, बोटवर करून सुख कोणाला नको आहे. सकाळी उजाडल्यापासून संध्याकाळपर्यंत आपण सुखाकरताच धावतोय. पैसा कमवायचा, पोऱ्याला शिकवायचं, जमीन घ्यायची,
घर बांधायचं, पोरीचं लग्न करायचं, आईचा दवाखाना. नेता का दवाखान्यात? नेता ना बाई. मग हे सर्व काबाड कष्ट आपल्याला दिवसभर करायचे कशा करता? सुखा करता. माऊली काय म्हणतायत? माऊली म्हणतायत मी ही ज्ञानेश्वरी लिहिली ना, ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर मला इतकं परम सुख प्राप्त झालं की त्या परम सुखाला पारावार नाही. लिहिल्यानंतर जे सुख मला मिळालं ना, त्या सुखाचा पारावार या जगात मला कुठं नाही. इतकं सुख मला ते ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर प्राप्त झालं. आणि माऊली काय अजूनही माऊली पसायदानामध्ये या समाजाकरता तुमच्या आमच्या करता मागणं त्या ठिकाणी मागते. किंबहुना सर्व सुखी. काय शब्द आहे? किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोकी भजिजे आदि पुरुषी अखंडित. सर्व सुख मिळण्याकरता तुम्ही आम्ही सर्व प्राप्त आहोत. पण आता मग तुम्हाला आम्हाला सर्व सुख मिळायचंय, मग काय केलं पाहिजे? सर्व सुख मिळवायचंय तुम्हाला आम्हाला. हे सगळं सर्व सुख मिळवण्याकरताच चालू आहे. मग सर्व सुख जर तुम्हाला आम्हाला हवं आहे, मग काय करायचं? 8-8 तासाला ड्युटीला जायचं, पैसा कमवून आणायचा, बायकोच्या हातात द्यायचा ना, का आईच्या हातात द्यायचा? ही सगळी धावपळ आपली कशा करता चालली? समाजाचा गाडा, कुटुंबाचा गाडा, हा गाडा आपल्याला ओढायचा आहे आणि त्याच्यातून सर्व सुख प्राप्त करायचं आहे. पण तुम्हाला सांगू, सर्व सुखाची व्याख्या आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे माता माऊल्यांनो. तुम्ही राब राब दिवसभर राबताय, राब राब काम करताय, पण सुख कशात येऊ? निव्वळ सुखाची जर व्याख्या तुम्हाला आम्हाला करायची ठरली तर सुख कुठं आहे? तुम्हाला सांगू, सुख तुमच्या आमच्या हृदयात आहे, पण ते आपण शोधत नाही. सुख जर मिळवायचंय ना, आता तुम्हाला सांगू, एखाद्या 10 लाखाच्या 20 लाखाच्या बंगल्यात तुम्ही राहा. आता बंगले आपण बांधतो, बंगल्यामध्ये राहतो, पण जे सुख एखाद्याला झोपडीमध्ये राहिल्यानंतर मिळत असन, ते सुख एखाद्याला बंगल्यामध्ये मिळत नाही. मग आता काय करायचं तो बंगला? सांगा बरं. ही झाली सुखाची व्याख्या. सुख असं काही नाही की तुम्ही सुख बसायला राहायला माडी, बसायला गाडी. काय? राहायला माडी, बसायला गाडी, घरकामाला गडी, संध्याकाळी पोरग घेतो थोडी थोडी, पोरग घेतो थोडी थोडी. याच्यात सुख आहे का? सगळं करून ठेवलं तुम्ही पोरा करता, राहायला माडी, बसायला गाडी, घरकामाला गडी. पोरग जर संध्याकाळी थोडी थोडी म्हणतो तर घालीन लोटांगण वंदीन चरण, संध्याकाळी डोळ्यांनी पाहिन रूप तुझे. कशा करता महाराज? बऱ्याच ठिकाणी आपण परिस्थिती पाहतो, सुखाचा अर्थ तुम्हाला आम्हाला समजला नाही. सुख कशात? आता त्याच्याही पलीकडे सोपं सांगू का? आता हे जे भगवेराजे मित्र मंडळाचे सर्व सदस्य बसले ना, त्यांना सांगा, ज्योत आणल्यानंतर त्यांना विचारा काय सुख त्यांना भेटलं ना. हे सुख 15-20 हजार रुपये खर्चून सुद्धा एखाद्या थिएटरमध्ये जरी तुम्ही पिक्चर पाहायला गेला आणि एकदम शेवटचं टॉपचं सीट तुम्ही घेतलं आणि बसून पिक्चर पाहायला एसी मध्ये 3 तास, त्या एसीत सुख नाही. पण हे जे ज्योत आणली नाही पळून, ते जे सुख जेवायला बसताना सगळे असे मस्त बसले असन एखाद्या मस्त गर्द झाडीमध्ये, झुडपाखाली, लिंबाच्या झाडाखाली, मस्त तो स्वयंपाक चालू आहे आणि ते तेल कडक तापलं आणि त्याच्यावर कढीपत्त्याचा तडका, तडका निसता तडतड 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 आवाज, मोहऱ्याची मस्त तडका, मस्त हळद, वरून ती बटाट्याची भाजी, तो भात, गरम 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 पोळ्या. काय आनंद आहे महाराज! एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आहे का तो आनंद? नाही ना. हा आनंद याच्या करताच चालू आहे सगळं. हा आनंद तुम्हाला पैसे खर्चून मिळणार नाही. हा आनंद तुम्हाला शोधायचा असतो. पण तो आनंद, आता ह्यो आनंद तुम्हाला सांगू का, हा आनंदाकरता तुम्हाला आम्हाला मग वेळ काढावा लागणार आहे. प्रपंचामध्ये वैवाहिक जीवन जगत असताना आपण अजिबात वेळ आयुष्यभर काबाड कष्ट करायचे, आयुष्यभर राबायचं. आपण काय करतो माहितीये का? आयुष्यभर कष्ट करतो. आता बायको पण सकाळी उठल्यापासून राबते, वडील पण उठल्यापासून राबतात, दिवसभर काबाड कष्ट, संध्याकाळी स्वयंपाक, दिवसभर रुटीन तुमची तीच. हळूहळू पोरं मोठे होतात, पोरगी कळती होते, नवरा बायकोला कुठं जात येत नाही, मुलगी वयात येते,
मुलगाही वयात त्यांचे शिक्षण झाले का लग्न झालं का पोरगी आली डिलिव्हरी झाले का पोरीचं ऑपरेशन, तोपर्यंत पोऱ्याचं लग्न, मग नातू, पोरग म्हणता आता नातू सांभाळा, झोक्यात बाळ टाकलं का त्याला झोका द्या. तुम्ही केव्हा जायचं हातपाय थकल्यावर, सगळं पोरांच्या ताब्यात गेल्यावर. म्हणून सर्व सुख जर प्राप्त करायचं असेल तर तो वेळ तुम्ही काढला पाहिजे. बघा, त्यातल्या त्यात सर्व सुख जर हवं असेल तर समाजात जीवन जगत असताना परमेश्वराचं नामस्मरणात सुद्धा सर्व सुख आहे बरं का. सर्व सुख हे तुम्हाला नामस्मरणात सुद्धा मिळणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा प्रसंग आहे, तुम्हाला सांगून जातो. आता बघा, पूर्वीच्या काळी प्रातविधी करता गावाच्या बाहेर